बघा आपल्या तळून झालेल्या आहेत बघा, अशा मस्त मोठ्या मोठ्या फुलल्यात आणि खायला तर एकदम मस्त आहेत बघा. असे तेलकट पण निघत नाही आणि घरचे, शेवटी घरचेच आले. खायला किती का पण खातो मी, काहीच होत नाही याने. नमस्कार. बघा आपल्याला आज उन्हाळी वाळवण करायचे म्हणजे बटाट्याचे वेफर्स. त्यासाठी मोठे मोठे बटाटे आणलेले आहेत असे बघा, एकदम मोठे मोठे आहेत. आता हे बटाटे किती 5 किलो बटाटे आहेत बघा. तर आपल्याला असं वेफर्स करायचं आहे आता बटाट्याचं. तर आपण हा बटाटा आधी शिलून घेऊ बघा. आता कशा पद्धतीने शिलायचा बघूया आपण. हे बघा असं शिलून घ्यायचं, वर कातडच ठेवायचं नाही त्याला, असं एकदम पांढरा फटक बटाटा करायचा. असे शिलून घ्यायचे आपल्याला सगळे बटाटे. तर बघा आपण अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे. एकदम सगळंच कातड काढलेलं आहे बघा इथं आपण वरतो. हे पहा, हे अशा पद्धतीने आपल्याला किसायचं. आणि इकडे पाणी घेतलेलं आहे मी. किसला का असं पाण्यात टाकून द्यायचं आपल्याला हे बटाटा. अशा पद्धतीने मी सर्व बटाटे किसून घेते. तर बघा संपूर्ण आपले बटाटे शिलून झालेले आहेत. असे एकदम पांढरे शाख आपण बटाटे काढलेले आहेत. आणि हे प्रसासाठी आपण मोठे मोठे बटाटे आणलेले आहेत. आता इकडे टाकून घेऊ आपण घेऊन. हे पहा, आता हे पाण्यात बटाटे आपण असे चोळून घेऊ आणि याला दुसरं पाणी घेऊ आपण. आता हे टाकून देऊ पाणी. लगेच आपल्याला याचे हे पुरसं पाडून घ्यायचे बघा. असे पाण्यातून काढून घेऊ म्हणजे बटाट्याची जी घाण आहे पाण्यात ती टाकून देऊ आपण. आणि असे काढून घेऊ बटाटे. किती छान वेफर्स होतील बघा आपले आज, एकदम मोठे मोठे बटाटे. बघा आपण दुसरं पाणी घेतलेलं आहे एकदम स्वच्छ. त्याच्यात आपण परत हे बटाटे टाकून देऊ असे. एकदम भन्नाट वेफर्स होणार आहेत बघा आपले, एकदम मस्त. आणि हे वेफर्सला सहसा असेच बटाटे आणत जायचे म्हणजे हे वेफर्स मोठे मोठे पडतात आणि छान होतात. तर आपण याला आता वेफर्स पाडून घेऊ. हे पण असे आपल्याला वेफर्स पाडून घ्यायचे. असे मोठे मोठे वेफर्स येतात एकदम बघा, बघू शकता तुम्ही. आणि एकदम पातळ पडले तर आपले, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बघा. असे मस्त वेफर्स किती छान छान पडलेत बघा तुम्ही. तर अशा पद्धतीने मी सगळे वेफर्स पाडून घेते. तर हे आपल्याला आता पाण्यात टाकायचे परत इकडे. हे असे पाण्यात टाकून द्यायचे म्हणजे काळे पडत नाहीत. असे टाकून द्यायचे आपल्याला पाण्यामध्ये. असे पाडून घ्यायचे आपल्याला. तर सर्व मी असे पाडून घेते. तर आपले सगळे बटाटे किसून झालेले आहेत आता. हे पहा, हे बघा असे एकदम मोठे मोठे वेफर्स पडलेले आहेत एकदम छान. कधी पण टाइमपास म्हणून आपण हे वेफर्स खाऊ शकतो. हे बघा एकदम छान आलेले आहेत असे. तर आता हे सगळे आपण असे घामल्यात टाकू. हे पहा आहेत का नाही छान एकदम. आणि एकदम चांगले पडले तर सगळे एकदम मस्त. जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, असे मध्यम साईजचे वेफर्स झालेत आपले. हे पहा. तर आता याला आहे ना आपण गॅस पेटवून आधण ठेवून देऊ याला. तर पातेल्यात आपण अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे. आता आपले 5 किलो बटाटे म्हणल्यानंतर आपल्याला पातेलं मोठंच घ्यावं लागेल आणि त्याच्यामुळे मी पातेलं मोठं घेतलेलं आहे. आणि हे अर्ध पातेलं आहे. तर याला आपण आता गरम करायला गॅसवर ठेवू. तर मी असा गॅसवर ठेवलाय. गॅस मोठा केलाय एकदम. तर मी आता याला आधण आलेलं आहे. आधण आलंय तर याला आता आपल्याला मीठ टाकायचं. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे पापड्याला छान चव येते.
आता 5 किलोचे वेपर्स आहेत आपले, त्याच्यामुळं मीठ आपल्याला त्याच्यानुसार. आणि ही 1 चमच्यात मी खडे घेतलेले आहेत चमच्यावरून तुरटीचे. तर ही तुरटी टाकायची. आपण कसं लगेच किसले बटाटे आणि लगेच हे पर्स केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये नाही टाकलं, हे पाण्यामध्ये टाकणार तुरटी, म्हणजे एकदम पांढरे शुभ्र आणि खायला पण चवदार होतात बघा. तर मी लगेच किसून लगेच बटाटे केलेत. रात्रभर जर तुम्हाला ठेवायचे असेल किसून रात्रीचं, तर मग तुम्ही त्या बटाट्यामध्ये तुरटी टाकायची आणि मग सकाळी तुम्हाला हे पर्स करायचे. तसं मी सकाळीच किसले आणि सकाळीच आपल्याला हे पर्स बनवायचे. तर या पाण्यामध्ये मी 1 चमचा तुरटी आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये आता हे पर्स टाकून घ्यायचे. आपल्याला हे पर्स टाकून द्यायचे बघा, एकदम मस्त झालेत असे छान. तर हे आपल्याला आता पातेल्यामध्ये टाकून द्यायचे. तर गरम पाणी चांगलं आधा नेऊन द्यायचं आणि मग टाकायचे बघा. हे असे आपण सर्व टाकून देऊ याच्यामध्ये. तर बघा आपले सगळे टाकून झालेले आहेत. हे बघा हे पर्स बुडतील एवढं आपलं पाणी याच्यामध्ये. असे हे पर्स बुडाले पाहिजे बघा, हे वरती असं पाणी आलेलं आहे. तर याला आपल्याला चांगली अशी हलवून घ्यायचं आणि उकळी येऊपर्यंत असंच ठेवायचं. याला आता हलवायचं नाही. एकदा असे टाकल्यानंतर एकदा असे हलवून दिले ना, मग उकळी येऊपर्यंत याच्यामध्ये हात नाही घालायचा आपल्याला. आणि हलवताना एकदम अलग हलवायचे, नाही तर याचे तुकडे होतात बघा असे. आता याला आपण उकळी येऊन देऊ. आणि असं पाणी टाकताना आता तुमच्याकडे किती बटाटे येतं काय, तर तुम्ही जेवढे तुमच्याकडे 1 किलो बटाटे असो, 2 किलो असो किंवा जास्त असो, हे असे बुडतील ना, एवढ्या अंदाजाने आपल्याला पाणी टाकायचं पातेल्यामध्ये. आता याला उकळी येऊन देऊ आपण. तर झाकण काढूया आपण. बघा याला उकळी यायला लागलेली आता. तर आपल्याला अलगद असे हलवून घ्यायचे, खालचे वर आणि वरचे खाली. असे हलवायचे. पाणी जास्त असलं ना म्हणजे मोकळे शिजतात एकदम बघा, असे मोकळे होतात. आता याला उकळी आल्यापासून पुढे आपल्याला 2-3 मिनिटांना शिजून द्यायचं. याच्यावर आपल्याला आणखीन एकदा झाकण ठेवायचं, म्हणजे मस्त असे वाफवतात. जास्त शिजून नाही द्यायचं याला, आणखीन 2-3 मिनिटं आपल्याला उकळी आल्यापासून शिजून द्यायचं. एकदा चांगले शिजले ना म्हणजे कसं काळे पडत नाही आणि छान होतात बघा. तर याला आपण 2-3 मिनिटं शिजून देऊ. याच्यावर मी परत थोडीशी झाकण ठेवतो. तर याला आता उकळी आलेली आहे. परत याला असं मस्त आपल्याला हलवून द्यायचं. आणि आता याच्यावर झाकण नाही ठेवायचं आपल्याला, कारण का उकळी आल्यावर ते खाली जाऊ शकतं. असं हलवून द्यायचं आणि शिजून द्यायचं याला आणखीन थोडस. बघा असं याला 2-3 मिनिटं आणखी शिजून घेऊ आपण. याला असं शिजलं नाही ते, त्याच्यामुळे शिजून देऊ. याला असं शिजून द्यायचं थोड्या वेळ. तर बघा आपलं हे पर्स आता याला आपल्याला काढून घ्यायचंय. असे हलवून द्यायचे वरचे खाली, खालचे वर. आणि याला आपण शिजून घेतलंय आता. हे पहा हे असं शिजून घ्यायचं. आता शिजतंय तर आपण गॅस बंद करूया आणि हे पर्स काढून घेऊ. तर हे याने मी काढून घेते याला. आता याने जमतंय का नाही काय माहिती. तर याने असं निथळून आपल्याला याच्यात असे काढून घ्यायचे. हे बघा असे याने पाणी पण असं खाली सगळं जाईल, पाणी नाही राहायचं. असे टाकले का आपण सगळे टाकून घेऊ. तर हे गरम आहे, टाकली मी खाली ठेवते. आणि आपल्याला अशा प्रकारे सर्व काढून घ्यायचे. हे असे ताटलीत काढून घेतले का मी बाहेर बेडशीटावर ठरलेलं आहे उन्हाला. आपल्याला त्या बेडशीटावर असे पांगून टाकून द्यायचे एकदम मस्त. मोठे मोठे बटाटे असल्यामुळे किस्तीत बसलेले नाही, तर त्याच्यामुळे काही आडवे काही उभे असे आपण हे पर्स करून घेतलेले आहेत. तर हे आपण आता बाहेर टाकून देऊ बेडशीटावर. तर याला असं टाकून द्यायचं बेडशीटावर.
आणि आपल्याला ते एक एक सुट्ट करून घ्यायचं आणि हे मस्त वाळायला घालायचं. असे सर्व टाकून घेते मी. तर बघा अशा प्रकारे आपल्याला वाळू घालायचंय. आता इथं शेजारी बोर चालू आहे त्याच्यामुळे आवाजाला थोडासा प्रॉब्लेम आहे. ते असे टाकून द्यायचे आपल्याला सर्व एक एक सिंगल करून. याला मस्त असं वाळून घ्यायचंय आपल्याला. हे बघा असे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी सर्व टाकून घेते वाळायला. तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व वेपर्स टाकून घेतलेले इथं. सगळे आता याला आपल्याला 2-3 दिवस चांगलं वाळून द्यायचं कडक उन्हामध्ये, म्हणजे छान वाळतात असे एकदम. असे पातळ पातळ आपण सर्व वेपर्स घातलेले आहेत बघा बेडशीटावर. आणि ऊन पण छान पडले एकदम कडक. आता याला दुपारचं एक चांगले 4-5-6 घंटे याला वाळून द्यायचं. नंतर आपल्याला थोडीशी पलटी करून टाकायची. तुम्हाला वाटलं असतं तुम्ही पलटी करू शकता किंवा असेच तुम्ही ठेवा. ऊन कडक झाल्यानंतर आपोआप ते सगळे सुकले जातात. बघ आता याला वाळून देऊ आपण चांगले 2-3 दिवस मस्त. हे पहा आपण सकाळी टाकले होते वाळायला, आता संध्याकाळपर्यंत आपले पूर्ण वाळलेत. आणि हे बघा एकदम असे मस्त आणि पातळ कडक झालेले आहेत. याला फक्त आपल्याला आता तळून बघायचं आहे. पहा सुंदर झाले आहे का हे. पहा असे असे मस्त करा, खा पण छान. वर्षभर खायचे. एकदा केले ना वर्षभर खाता येते आपल्याला. तरी पहा आता याला आपण तळून बघू. तर बघा आता आपण हे पापड्या आपल्या वाळल्या चांगल्या बटाट्याच्या हे करतो. तर आपण हे लगेच तळून बघू. बघा अशा मोठ्या मोठ्या आणि पांढऱ्या शुभ्र झाल्यात बघा मस्त एकदम. तर एकदा करून ठेवलं ना वर्षभर कधी पण खा. उपासाला खा, उपास नसला तर टाइमपास म्हणून तुम्ही असे प्रवासात पण तळून नेऊ शकता. खूप छान लागतात. तर आपण आता कढई ठेवू वरती. हे बघा कढई ठेवलेली वरती मी. कढईत आपले आता तेल घालून घेऊ आपण त्याच्यामध्ये. तेल तापलं का चेक करू आपण. हे चांगलं तेल तापलंय आता. असं तेल चांगलं तापून घ्यायचं. अशा मस्त टरारून फुलतात एकदम. झाले का नाही भारी एकदम. हे पण टाकायचं असं हलवून घ्यायचं. छान त्याच्यातलं करायचं. बघा एकदम मस्त फुलतात असं छान. आता अशा पापड्या केल्या ना वर्षभर खा ना तुम्ही. एकदा घरात करून ठेवलं ना वर्षभर खायला कामा येतात बघा. खायला तर दुकानपेक्षा भारीच लागतात एकदम मस्त. लगेच तळून पण लगेच होतात. तेल पण जास्त लागत नाही काही नाही. बघा किती मस्त अशा. आपली पापडी किती छोटी आहे बघा. ही एकदम छोटी पापडी आहे बघा. आणि तळून किती मोठे मोठे होतात. तर आपण अशाच तळून घेऊ सगळ्या. बघा आपल्या तळून झालेल्या आहेत बघा. अशा मस्त मोठ्या मोठ्या फुलल्यात. आणि खायला तर एकदम मस्त आहेत बघा. असं तेलकट पण निघत नाही. आणि घरचे शेवटी घरचेच आले. खायला किती का पण खातो मी काहीच होत नाही याने. प्रवासात न्यायला किंवा आपण कुठे फिरायला गेलो तर आपण हे तळून नेतो. नक्की करून बघा ना एकदम सोपे आहेत बघा. आवडला असेल तर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.